असं आहे, ते उघडपणे सांग ठीक नाही, पण ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटलं की या पण ठिकाणी म्हणजे अडचण तुम्हाला होऊ शकते, माहितीये ती की एक एक दोन जागा जागा जिथे गेल्या तर गेल्या तुम्ही नाही तर 8 जिंकणार जागा नाही, आम्ही राहणार नाही. त- ती एक जागा तुम्हाला माहितीये, फक्त उघडपणे सांगता येत नाही असं आपलं म्हणणं आहे. समर, मी आपल्याला एक विचारते की हा स्ट्राईक रेट जर आपण बघितला, जोपर्यंत निकाल लागत नाहीत असं आहे. हा स्ट्राईक रेट जर आपण बघितला तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा जो स्ट्राईक रेट आहे तो उद्धव ठाकरेंना मात्र या एक्झिट पोल्सच्या आकड्यांप्रमाणे जमत नाही असं दिसतंय. काय कारण आहे? कारण शेवटी परिस्थिती, सहानुभूती सगळं दोघांसाठी समान होतं. काय कारण आहेत की ही तफावत या दोन पक्षांच्या आकड्यांमध्ये दिसते? ती तफावत मूळतः मला असं वाटतं जागा वाटपाच्या सगळ्या जे तंत्र शरद पवार जाणतात त्याच्यामुळे ती तफावत आहे. उद्धव ठाकरेंनी अर्थातच, कारण जी मुख्य सहानुभूती आहे किंवा महायुतीचा जर या सगळ्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा नेता म्हणून कोणी उदयाला आलं असेल महाराष्ट्रात तर ते निर्विवादपणे उद्धव ठाकरे आहेत, यात कसलाच वाद नाही. त्यांना जागा किती मिळतात किती नाही 4 तारखेला कळेल, परंतु जी सहानुभूती होती किंवा जो जनाधार दिसला सभांमधनं इतर ठिकाणी तो उद्धव ठाकरेंना होता. आता त्यांनी जागा 17 घेतल्या उद्धव ठाकरेंनी 21 आणि शरद पवारांनी 10 घेतल्या, 17 काँग्रेसने घेतल्या. शरद पवारांनी मोजक्या जागा घेतल्या जिथे त्यांचा जनाधार आहे. शरद पवारांचा पक्ष तुटल्यामुळे जी सहानुभूती आहे ती प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात, त्यातही नगर जिल्हा, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा या 3 जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होती ही सहानुभूती. आणि त्यांनी निवडून जागा घेतल्या. त्यांनी याच्या पलीकडे पश्चिम महाराष्ट्राच्या पलीकडची जी जागा घेतली ती सुद्धा कुठली घेतली तर भिवंडी घेतली. त्यांनी मुंबईतल्या कुठल्याच जागेसाठी आग्रह धरला नाही. खरं तर ईशान्य मुंबई ते लढत होते यापूर्वी, ती ते घेऊ शकले असते, परंतु त्यांनी तो आग्रह धरला नाही. त्यांनी सगळं सोशल कॉम्बिनेशन, आत्ता दुखावलेले घटक कोणते आहेत, त्याच्यात या महाविकास आघाडीला कुठले घटक मिळतील, शिवसेनेचा काँग्रेसचा जनाधार आपल्याकडे कुठे शिफ्ट होऊ शकतो, आपला जनाधार आपल्याला किती फोर्सफुली उतरता येऊ शकतो, हे सगळं लक्षात घेऊन जागा घेतल्या. त्यामुळे स्ट्राईक रेट जास्त आहे. म्हणजे त्यांची रणनीती ही जास्त योग्य पद्धतीनं जागांना जागा वाटपात आखल्या गेली असं आपल्याला म्हणायचं. रणनीती म्हणण्यापेक्षा त्यांनी मोजक्या जागा घेतल्या आणि जागा वाटपामध्ये एखादा पक्ष आघाडीतला जेव्हा मोजक्या जागा मागतो तेव्हा स्वाभाविकपणे दुसरे जे पक्ष असतात ते खुशच होतात. पण त्याच्यामध्ये काही पर्टिक्युलर जागा, उदाहरणतः भिवंडीच्या जागेवरनं काँग्रेस आणि त्यांच्यात बऱ्यापैकी तणातणी झाली, पण ती त्यांनी सोडली नाही किंवा त्याचा फारसा आग्रह काँग्रेस करू शकली नाही. याचं कारण मुळात जागा कमी मागत होते ती. त्याच्यामुळे मोजक्या जागा, नेमक्या जागा घेऊन तो स्ट्राईक रेट त्यांना राखता आलेला आहे, हे क्लिअर दिसतं. म्हणजे बाकी तर सहानुभूती आहेच. म्हणजे आता अजित पवार गटाला ज्या जागा एकच दिसते त्याच्यापेक्षा त्यांना जास्त का दिसतं त्याचं ऑब्व्हियस रिझन आहे, जे मगाशी राजूनेही सांगितलं, अभयनेही सांगितलं, की ही जी सहानुभूती आहे की नुसते पक्ष नाही तुटले महाराष्ट्रात. हे बघा, पक्ष तुटणं असे अनेक आहेत. म्हणजे शरद पवार काँग्रेसमधनं बाहेर पडले होते आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला. असं खूप आहेत देशामध्ये, अशी खूप उदाहरण. इथे पक्षातनं बाहेर पडून पक्षाचं मूळ नाव आणि पक्षाचं चिन्ह हे दोन्ही बाहेर पडलेल्या लोकांकडे गेलेलं आहे. म्हणजे मूळ नाव आणि म्हणजे आता उदाहरणतः कम्युनिस्ट पक्षामध्ये फूट झाली 60च्या दशकामध्ये. फुटलेला पक्ष मोठा झाला, मूळ पक्ष छोटा राहिला, पण त्या मूळ पक्षाचं नाव आणि चिन्ह घेऊन उरलेले कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट बाहेर नाही पडले ना, त्यांनी मार्क्सिस्ट नवीन नाव घेतलं. इथे हे जे आहे ना, याचा खूप मोठा धक्का महाराष्ट्रातल्या मतदाराला आणि एकूण या 2 पक्षांच्या जनाधाराला बसलेला असं मला वाटतं. की नावासकट पक्ष घेतला, नाव चिन्हासकट पक्ष घेतला, इतके वर्ष ज्यांचा पक्ष होता. म्हणजे एकीकडे तर बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र लढतायत, मैदानात आहेत, बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत, दुसरीकडे शरद पवार हयात असताना चिन्हासकट पक्ष घेतलेला आहे. तर याचा एक मोठा शॉक आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. अनेक राजकीय उलथापालथी घडल्या आणि त्यानंतर झालेलं सत्ताकरण आणि त्यानंतर झालेल्या निवडणुका, या सर्वांचं सखोल विश्लेषण अशाच प्रकारे सुरू राहणार आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर. Setting new standards of safety, India's safest family